विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता उपघटक 3.1 भारतीय समाजातील विविधता यामध्ये भारतीय समाजातील विविधता विविध स्रोताद्वारे कशी दिसून येते हे आपण पहिल्या 3 स्रोताद्वारे म्हणजेच मार्गाद्वारे अभ्यासलेले आहे। त्या 3 स्रोतापैकी पहिला स्रोत आहे वांशिक विविधता, 2 धार्मिक विविधता आणि 3 भाषिक विविधता इत्यादी मुद्द्याद्वारे सविस्तर अभ्यासले आहे। तर आज आपण प्रादेशिक विविधता, जाती विविधता, वर्ग विविधता आणि लिंगभावावर आधारित विविधता अभ्यासणार आहोत। विविधतेच्या स्रोतामध्ये चौथा स्रोत आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमधील पहिला मुद्दा आहे प्रादेशिक विविधता। एखादा प्रदेश हा स्थळ आणि काळाशी आधारित बांधलेला असतो। अशा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिन्सीपणा म्हणजे एकात्मतेची भावना दिसून येते। या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात, परंतु संकुचित प्रादेशिक अस्मिता या व्यापक अस्मितापासून स्वतंत्र नाही। प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक आहे। उदाहरणार्थ 7 राज्य असलेला ईशान्येकडील प्रदेश ज्याला 7 सिस्टर्स असे संबोधतात। भारतातील ईशान्येकडील राज्यामध्ये 1 अरुणाचल प्रदेश, 2 आसाम, 3 मेघालय, 4 नागालँड, 5 मिझोराम आणि मणिपूर, 7 त्रिपुरा इत्यादी। हे तुम्हाला चित्रावरून लक्षात येईल। या राज्यांना एकत्रितपणे 7 सिस्टर्स किंवा ईशान्येकडील 7 भगिनी राज्य असेही म्हणतात। याशिवाय राज्यांतर्गत देखील काही प्रदेश असतात। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यातील प्रदेश कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे चित्रावरून लक्षात येईलच। ईशान्येकडील प्रदेश डोंगराळ असून सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आहे। भारतातील बहुतांशी आदिवासी जमाती या राज्यामध्ये वास्तव्य करतात। उदाहरणार्थ गारो जमाती, खासी जमाती, नागा जमाती इत्यादी। प्रत्येक प्रदेशामध्ये विविधता दिसून येते। उदाहरणार्थ नद्या, जलस्रोत, मृदा, वने, खनिजे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण इत्यादी घटकामधून आपणास प्रदेशामध्ये विविधता दिसून येत आहे। याशिवाय एखाद्या प्रदेशातील लोक वंश, भाषा, बोलीभाषा, रूढी, बोलण्या वागण्याच्या पद्धती, श्रद्धा, आचरण, कायदे आणि चालीरीतीसारख्या नियंत्रण व्यवस्थेमुळे तेथील लोकांमध्ये विविधता दिसून येत आहे। म्हणजे विविध निकषानुसार आपल्याला विविध प्रदेशामध्ये त्या प्रदेशातील राहणीमान, वर्तणूक, बोलीभाषा, आचरण पद्धती वेगळी दिसून येत आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ। कोकण म्हटलं की सतत पाऊस, बारमाही वाहणाऱ्या नद्या, निसर्गरम्य वातावरण, पर्यटन स्थळं, तेथील बोलीभाषा, राहणीमान। तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये बहुतांश वेळा दुष्काळी भाग आहे। त्यामुळे तेथील लोकांचं राहणीमान, वर्तन पद्धती, सण उत्सव साजऱ्या करण्याच्या प्रथा या वेगवेगळ्या आहेत। थोडक्यात महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ या 2 प्रदेशांचा आपण विचार केला तर आपल्याला वेगळेपणा, विविधता दिसून येत आहे। प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आणि अद्वितीय असा इतिहास असतो। इतिहासाचे परिणाम त्या प्रदेशाच्या वर्तमान काळात पाहावयास मिळतात। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळतो। अशा प्रकारे आपण प्रदेशामध्ये भारतीय देशातील प्रदेशामध्ये वेगवेगळ्या निकषानुसार कशी विविधता दिसून येते हे या घटकातून अभ्यासलेलं आहे। त्यानंतर विविधतेतील 5वा घटक आणि या लेक्चरमधील दुसरा मुद्दा आहे जाती विविधता। आता जाती विविधता अभ्यासण्या अगोदर जात म्हणजे काय हे आपण इयत्ता 11वी जी.एस. गुरे यांचं समाजशास्त्रीय योगदान अभ्यासलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी जाती आणि वंश या नावाचा प्रबंध लिहून
जात म्हणजे नक्की काय आहे त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्यातून स्पष्ट केलेलं आहे. तर जात म्हणजे जेव्हा एखादा सामाजिक वर्ग अनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला असतो तेव्हा त्याला जात असं म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण आयुष्यभर जात या शब्दामुळेच विविध यातना भोगाव्या लागलेल्या आहेत. अगदी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सुद्धा त्यांना विविध यातना भोगाव्या लागलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी जाती व्यवस्थेची व्याख्या अशी केलेली आहे की जेव्हा आंतरविवाही समूह बहिर्विवाहावर वर्चस्व निर्माण करतो तेव्हा त्याला जात असं म्हणतात. तर या जातीची उत्पत्ती जर आपण पाहायचं म्हटलं तर इंग्रजीतील कास्टा या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्ट या शब्दात सापडतो आणि त्याचा अर्थ वर्ण असा आहे. म्हणजे कास्ट हा शब्द कास्टा या शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ वर्ण असा आहे. भारतातील जाती व्यवस्था हा विविधतेचा मोठा स्रोत आहे. म्हणजे एकूण विविधतेमध्ये 7 स्रोत आहेत. त्या 7 पैकी जाती व्यवस्था हा विविधतेचा मोठा स्रोत आहे. म्हणजे जातीमुळंच भारतीय समाजामध्ये जास्त प्रमाणात विविधता दिसून येत आहे. तर समाजशास्त्रज्ञ जातीकडे 2 बाजूंनी पाहतात, 1 वर्ण आणि 2 जाती. वर्ण म्हणजे हिंदूंची 4 श्रेणीमध्ये केलेली रचना होय. हे विधान वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी विचारण्यासारखं आहे. वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 घटकांचा समावेश होतो. हे आपण इतिहासामध्ये वर्णाश्रम व्यवस्था अभ्यासलेली आहे. समाजशास्त्रातही आपण 11वीमध्ये अभ्यासलेले आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत असे म्हटले जाते. त्यापैकी 751 जातींचा उल्लेख घटनेतील अनुसूचित जातीमध्ये केलेला आहे. भारतातील सामाजिक रचना जाती व्यवस्थेवर आधारित होती. म्हणजे आजही आहे, पण आज थोड्याफार प्रमाणात फरक पडलेला आहे. आज जाती व्यवस्थेचे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत, तर जाती व्यवस्थेच्या नियमांची धार बोथट झालेली आहे. सामाजिक संरचना म्हणजे काय? तर समाजाची विविध भागामध्ये केलेली रचना. म्हणजे भारतातील सामाजिक संरचना ही जातीवर आधारित होती. भारतीय समाजाची विविध भागामध्ये केलेली जी रचना आहे ती कशावर अवलंबून होती? तर जातीवर अवलंबून होती. जातीचे समुदायातील संबंध वस्तू विनिमयावर आधारित असत. वस्तू विनिमय म्हणजे देवाणघेवाण, वस्तूंची देवाणघेवाण करणे, आणि त्यामुळे समाजामध्ये विषमता निर्माण झाली. जाती व्यवस्थेमुळे विविध जातीमध्ये वस्तू आणि सेवांचा विनिमय होतो. म्हणजे विविध जातीमध्ये वस्तू सेवेंच्या मोबदल्यात दिल्या जातात. शिवाय विनिमयामध्ये म्हणजेच देवाणघेवाणीत दाते आणि ग्राहकांचा समावेश होतो. यामध्ये दात्याला जजमान म्हटले जाते, तर जजमानास जमीनदार म्हटले जात असे. तर ग्राहकाला कामीन किंवा कारागीर समजले जाईल. कामीन म्हणजे ग्राहक जमीनदाराला सेवा देत असे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना धान्य, कपडे, राहण्याची जागा, पशु, साधने इत्यादी मिळत असे. प्राचीन खेडी स्वयंपूर्ण होती. कशामुळे होती? तर बलुतेदार पद्धतीमुळे होती. पण 20व्या शतकात बलुतेदारी पद्धती नामशेष झालेली आहे. बलुते या शब्दाचा अर्थ सेवा करणे. प्राचीन खेडेगावामध्ये बलुतेदार शेतकऱ्यांची सेवा करत असत आणि शेतकरी त्यांना वाटेल तेवढं धान्य बलुतेदारांना देत असत. त्यामुळे बलुतेदारांना आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजांची पूर्तता करता येत नसे. शिवाय शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. बलुतेदारांना नोकरीमध्ये, बढतीमध्ये आरक्षण मिळू लागलेलं आहे आणि त्यामुळं आज बलुतेदारी पद्धती नामशेष झालेली आहे. कुठंतरी वाड्या वस्त्यामध्ये एखाद्या आपल्याला बलुतेदार शेतकऱ्यांची, ग्रामीण लोकांची सेवा करताना दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि पैशावर आधारित अर्थव्यवस्थेमुळे जजमानी व्यवस्थेचे महत्त्व कमी होत आहे. म्हणजेच बाजारपेठ आणि पैशावर आधारित असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे जमीनदाराचं महत्त्व कमी होऊ लागलेलं आहे. जाती व्यवस्था फक्त केवळ हिंदू धर्मातच आहे असे नाही, तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मातही आढळते. भारतातील ख्रिश्चनांचे मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मातून धर्मांतर झाले होते. त्यामुळे काही धर्मांतरांनी म्हणजे धर्मांतर केलेल्या लोकांनी जाती व्यवस्थाही बरोबर नेली. जाती व्यवस्था बरोबर नेली म्हणजे जाती व्यवस्थेचे नियम बरोबर नेलेले आहेत. सन 1950चा घटनात्मक आदेश 1990मध्ये दुरुस्त करण्यात आला. त्यानुसार अनुसूचित जाती ही संज्ञा
हिंदू, शीख आणि बौद्धांसाठी वापरता येईल. थोडक्यात आपण जाती व्यवस्था, जाती विविधता ही भारतीय समाजातील विविधतेचा सर्वात मोठा स्रोत कसा आहे हे या मुद्द्यातून अभ्यासलेलं आहे. त्यानंतर विविधतेचा 6वा स्रोत मार्ग आहे वर्ग विविधता आणि आजच्या लेक्चरमधील 3रा मुद्दा आहे वर्ग विविधता. वर्ग म्हणजे इयत्ता 12वीचा वर्ग नसून सामाजिक वर्ग. मग सामाजिक वर्ग कशावर अवलंबून आहे? आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून आहे. म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता सारखी आहे अशांचा सामाजिक वर्ग तयार होतो. उदाहरणार्थ मालक वर्ग, कामगार वर्ग, स्त्रियांचा वर्ग आणि बालकांचा वर्ग. अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यामध्ये मालक आणि मजूर यांच्यामध्ये कसा वर्ग संघर्ष निर्माण होतो हे स्पष्ट केलेलं आहे. हे तुम्ही अर्थशास्त्रामध्ये, इतिहासामध्ये शिकलेलाच आहात. मालक आणि मजूर संघर्ष कसा निर्माण होतो आणि तो आज तागायत कसा चालत राहिलेला आहे हे त्यांनी त्याच्यावर स्पष्ट केलेलं आहे. आपल्या आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारावर, निवडीवर, पूर्वग्रह आणि आशा आकांक्षावर दिसून येतो. आपला आर्थिक वर्ग कोणता आहे म्हणजे आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यम आहे याच्यावरून आपण वास्तविक जीवन जगत असतो. उदाहरणार्थ आपण सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचा का स्वतःच्या मालकीच्या गाडीने प्रवास करायचा? शिक्षण कुठे घ्यायचं? ग्रामीण भागात घ्यायचं की शहरी भागात घ्यायचं? म्हणजे मोफत घ्यायचं का डोनेशन भरून घ्यायचं? विवाह सोहळा कसा पार पडायचा? म्हणजे वारेमाप खर्च करून पार पाडायचा का मोजक्या पैसा खर्च करून पार पाडायचा? हे आपल्या सामाजिक वर्गावर अवलंबून असतं आणि त्याच्यातूनच आपली संस्कृती निर्माण होत आहे. भारतामध्ये उच्च वर्गामध्ये म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्या आणि शैक्षणिकदृष्ट्या उच्च विद्याविभूषित असणाऱ्या वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहे. म्हणजेच भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूप कमी आहेत, तर बहुतांशी लोक मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहे. तर भारतामध्ये वर्ग विविधता कशी दिसून येते म्हणजे हे आपण या घटकातून, या मुद्द्यातून अभ्यासलेला आहे. आज जाती व्यवस्थेची जागा वर्ग व्यवस्थेनं घेतलेली आहे. त्यामुळं जाती व्यवस्था हा जरी सामाजिक विविधतेचा मोठा स्रोत असला तरी आज त्याची धार बोथट झाल्यामुळं तो हळूहळू कमी झालेला आहे आणि वर्ग व्यवस्थेनुसार भारतीय समाजामध्ये विविधता आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर विविधतेचा 7वा स्रोत आहे तो म्हणजे लिंगभावावर आधारित विविधता आणि आजच्या प्रकरणातील 4था मुद्दा लिंगभाव संकल्पना. लिंगभावावर आधारित विविधता अभ्यासण्या अगोदर लिंगभाव संकल्पना म्हणजे काय हे आपण पाहूया. लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती, ते इत्यादी लिंगभावाचा समावेश होतो. लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम लिंग म्हणजे सेक्स आणि लिंगभाव म्हणजे जेंडर यातील फरक समजावून घ्यावा लागतो. समाजाच्या वर्गस्तरीकरणाचा पाया म्हणूनही लिंगभावाचा उल्लेख आलेला दिसतो. म्हणजे समाजाच्या वर्गस्तरीकरणामध्ये लिंगभाव हा सुद्धा निकष घेतलेला आहे. लैंगिक विविधता ही लिंगभाव या संकल्पनेशी जोडलेली आपणास दिसून येते. आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तीच्या लैंगिक अभिमुखतेचा अंतर्भाव होतो. हे तुम्हाला LGBT या चित्रातील आद्याक्षरामुळे लक्षात येईल. शिवाय LGBT चळवळीमधून असे स्पष्ट झालेले आहे की दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी साधारण 3 वर्षापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केलेला आहे. शिवाय भारत सरकारने तृतीयपंथीयांना जो पुरुष नाही आणि स्त्री नाही तर नपुंसक आहे त्याच्या हक्कांना मान्यता दिलेली आहे. लिंगभावावर आधारित भिन्नता विषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे समाजामध्ये समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता येईल. त्यासाठी समाजामध्ये लिंगभावावर आधारित किंवा लिंगभावावर आधारित भिन्नतेविषयी जागरूकता, जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे. थोडक्यात किंवा सारांश रूपाने विद्यार्थ्यांनो आज आपण प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता, उपघटक 3.1 भारतीय समाजातील विविधता त्यापैकी पहिल्या 3 स्रोतांचा अभ्यास पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरद्वारे केलेला होता आणि आज पुढच्या 4चा केलेला आहे. म्हणजे आपण
भारतीय समाजातील विविधतेमध्ये वांशिक विविधता, धार्मिक विविधता, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, जाती विविधता, वर्ग विविधता आणि लिंगभावावर आधारित विविधता अशा 7 निकषांच्या द्वारे म्हणजे भारतीय समाजामध्ये विविधता कशी दिसून येते हे पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरते. धन्यवाद.